ट्रीटमेंट प्लांट चिकलोली का एमजेपी का ट्रीटमेंट प्लांट है, ये पूरा कैचमेंट एरिया। हॅलो मॅडम नमस्ते। नमस्ते, मी पोचली आहे आणि आता आधी ट्रीटमेंट प्लांट आधी पाहिलं आणि आता चालली आहे पूर्ण आपला हे डॅम बघायला। तर तुम्ही पोचले तर बरं होईल। काय करा एमपीसीबीचे लोक पण माझ्याबरोबर होते, आम्ही एकत्र थांबलो बराच वेळ। मॅडमला पण फोन लावला होता मग हो, पण त्यांनी आता तुम्ही एमपीसीबी मला सांगा, एमपीसीबी तुमच्या सोबतच का फिरते? त्या एमपीसीबीनी आम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि त्यांनी नाही, आता जर ट्रीटमेंट प्लांटवर आम्ही होतो, ट्रीटमेंट प्लांटच्या इथे पण त्यांनी सॅम्पल कलेक्शन करायचं आहे। त्यांनी आमचा या माणसाला हे करायचा जो कोऑर्डिनेट करतो इरिगेशन डिपार्टमेंट तर्फे, आणि त्यांनी तसं असायला पाहिजे। आणि तुम्ही पण आमच्या सोबत मग इथे, कारण तुमच्या कॅचमेंट एरिया पूर्ण आहे एरियामध्ये तुमच्या। पेट्रोल पंपाजवळ असताना मला तुमचा जो कोऑर्डिनेटर आहे, मी त्या मॅडमला फोन लावला होता। त्याच्यानंतर त्यांनी मला ह्या माणसाचा नंबर दिला, जे काही कोऑर्डिनेट करतायत त्यांचं मला नाव माहित नाही। त्यांनी मला फोन केला की बाबा आम्ही नाश्ता करून आणि मग जाणार एरियामध्ये। म्हटलं ठीक आहे, तुम्ही बाराश्रमकडे जाणार की कुठं? तर म्हणजे आम्ही तुम्हाला कळवतो। आता ते कळवल्यानंतर एमपीसीबी वाले पण तिथे ते सुद्धा मला नाश्ता करत होते। मग एमपीसीबी वाल्यांचा मला फोन आला की साहेब म्हणे आम्ही कुठे इथं, कारण तुम्हाला नाही ऐका तुमच्या त्या सुदामामध्ये जाणं इतकं लांब जाऊन नाश्ता करायला, त्यापेक्षा आम्ही त्यामुळे त्या रस्त्यातनं ते वालधुनी वगैरे करून, आणि आम्ही काहीतरी असंच खातो। आम्ही काय आम्हाला सुदामाला जायचं असं नसतं ना। तसं नाही ते तिथं नाश्ता करत होते एमपीसीबी वाले। तर मला हे काय बोलले की आम्ही नाश्ता करणार आहोत म्हणून। म्हटलं नाश्ता करायला समजा सुदामाला येणार असेल ना, तर मग ते त्यांना सांगितलं की बाबा मॅडम पण तिथं येतील का तुझं नाश्ता? नाही सुदामाला नाही, त्यांनी आता सांगा कसं, कुठे भेटताय तुम्ही? आता कुठे भेटताय? आता मी मॅडम आहे एरियामध्ये ऑफिस। हॅलो, मग मी तिथे येऊन जॉईन होतो तुम्हाला मग। हा या याला विचारा कुठे आहे हे, घ्या त्यांना बोला ना व्यवस्थित, तुम्ही जरा व्यवस्थित कोऑर्डिनेट करा। हा चलिए, अभी हम आपको सब कैचमेंट एरिया डैम का दिखा रहे हैं, और किस तरह से जो चिकलोली डैम में पानी कहाँ से आता है, क्या होता है, कैसे ये होता है, इसकी मैनेजिंग कैसे होती है, वो सब चीज़ें आपको आप लोगों को बताने जा रहे हैं। ये देखिए स्पिलवे का पानी, आणि तुम्ही त्या बाजूला आम्ही ह्या बाजूला, तुम्ही कॅचमेंट मध्ये रेग्युलेटर आहे कुठे? हा पाणी असं हे कुठे चाललंय आता? असं ते आपण इन्स्पेक्शनला जाऊ ते तिथे थांबतात। कुठे? एंडला आहेत आपल्या। हा, जिथे आपला पोल्युशन जिथे झाला होता तिथे का? ठीक आहे ठीक आहे, हा, या तिथे थांबा तिथे। तो आता तुम्ही त्या कंपनीजवळ थांबता। मिस्टर वेटाळ, जरा ते डिमार्केशन मॅप पण ठेवा। आरके इंजिनिअरिंग, भारत सिरम म्हणा, आरके इंजिनिअरिंग म्हणा, तुम्ही कुठं तिथं सांगाल ना, फक्त मला तुम्ही सांगा की बाबा मी तिथं आहे, मी तिथं येतो। पण मला ना तुम्ही त्या डिमार्केशन मॅप आणा त्या कॅचमेंट एरियाचा, म्हणजे समजेल की किती आपला MIDCच्या डिमार्केशनचा हे द्या, म्हणजे घेऊन या त्या भागात जिथे पोल्युशन वगैरे झालं ना, आणि त्या भागेत म्हणजे आपला कुठे हे आहे, म्हणजे आपल्या कंपनीज वगैरे जे आहे त्याच्या पूर्ण हे मॅप जरा द्या, म्हणजे मला समजेल मग डॅमच्या आजूबाजूला कुठे आपले कंपनीज वगैरे आहेत। ठीक आहे ना? हा ते लेआउट द्या। आणि आता जो हे झाला होता पोल्युशन, ते कुठला याच्यातनं झाला होता कंपनीकडनं? त्यांनी कुठला तरी इंजिनिअरिंग याला दिला आहे, वर्कशॉपला आहे, म्हणजे क्लोजरचा। हा बघा आता, कारण तुमच्याकडनं ते तुम्हाला जाऊन भेटतात, MIDCलाच कधी पण ते लोक भेटतात आणि MIDC कडनं ते करतात, तोच विषय आहे। हा ठीक आहे चला, भेटा लवकर भेटा। ओके। हा पाणी असं हे का आहे, मतलब असं का होतंय? तो आमचा हॉल आहे, हां बटरफ्लाय वॉल म्हणतात। हां त्याच्यात काही त्या फ्लोचार वगैरे ते काही नेहमी वापरत नाही। आणि हा स्टोअर वॉल आहे, हां म्हणजे स्लज वगैरे करायचं, साफ करायचं असं आपल्याला, आणि आता कसं ओव्हरफ्लो चालूच आहे,
नाही हा जो पाणी बाहेर निघतोय ठेवलाय त्यांनी. हा. विचारलं त्यांना. काय आहे ते पाणी गडून येतं ना थोडं पाणी हा. निघून जातं. त्यामुळे इकडे इथल्या इथे निघून जातं बरंच पाणी. हा थोडा सोडलं आणि आता ओव्हरफ्लो चालू आहे सध्या. तसं पण ओव्हरफ्लो चालूच आहे ना मॅडम. हा आता ओव्हरफ्लो पण झाला की आपण पण हा जो पाणी जातोय हा कुठे जातोय नदीमध्ये आपल्या ती मगाशी बघितली. उल्हास नदीमध्ये अच्छा इकडनं तुम्ही म्हणता उल्हास नदी आता 1 किलोमीटर की 2 किलोमीटर 3-4 किलोमीटर तिथपर्यंत जाते आणि हा पूर्ण शेतीचा जागा आहे पूर्ण हा एरिया शेतीचा आहे हा फॉरेस्ट एरिया आहे की शेतीचा आहे फॉरेस्ट नाही आहे पण हा डोंगराचा इथे पूर्ण हा पूर्ण आपल्या डॅमचा एरिया पण फॉरेस्ट आहे पण हा मला समजला नाही की तुम्ही एवढा पाणी जाऊ देताय आणि म्हणताय तसं पण मॅडम तिकडे नाही ते तिकडनं होऊ द्या पण आपल्या जर ट्रीट होऊन जेव्हा ट्रीटमेंटचं पाणी असं हे होऊन जाणं हे बरोबर नाही. ट्रीटमेंटचं नाही ही रॉ वॉटर आहे अच्छा अच्छा डायरेक्टली रॉ वॉटर पंपिंग आहे ओके पण रॉ वॉटर मधून पण एवढा वाया जातोय कसं आता पर्मिनिटी एवढी वाढली हा. आता शक्ती जादा कमी पण तरीही तुम्ही एक याचा एक फ्लो आणि व्हॉल्यूम घ्या ना किती असं जातोय त्याच्या पण जरा अकाउंटेबिलिटी ठेवा आता तिथे ओव्हरफ्लो बंद झाला की हा बंद होईल direct. आपला स्टोरेज लागेल ना आपल्याला. मला नाही वाटत हा कंटिन्युअसली ते तिथून होते म्हणजे तुम्ही म्हणता असं ओव्हरफ्लोचा आणि याचा काही संबंध नाही आहे तर थोडासा हा किती पाणी असं हे जातोय याच्या पण जरा कॅल्क्युलेशन करा आणि एन्श्युअर की हे व्हायला नको असं ओव्हरफ्लो बंद झाला की तो बंद करून टाका. पण म्हणजे आपला तुम्ही म्हणत होते एक जॅकवेल आहे तसं काही नाही आहे असा डायरेक्टली ग्रॅव्हिटीने पूर्वी फ्लो jacket आहे होती याच्यामध्ये आता डायरेक्ट घेतलेलं आहे याचं, आता आपण याच्यावर कसं जाऊ आहे का हां आपलं ते हाईट वाढवायचं काम चालू आहे ना यांचं. काही काम चालू झालंय हाईट वाढवायचं हे अर्ध झालेलं आहे अर्ध व्हायचं हां बहुतेक पण आपण आधी किती हाईट होता आणि आता किती वाढवलंय आता वाढवताय 4 मीटरनी वाढणार आहे आपल्याला. आणि किती होता डबल होणार कपॅसिटी. नाही बट व्हॉट वॉज द हाईट ऍक्च्युअल हाईट किती होता 23 मीटर आहे काहीतरी. तो किती होतं 23 आहे ना? त्याला काही माहित नाही तो आत्ता आलाय ना 3 महिना झालाय त्याला त्यांच्या एई नाही आहे बी आपल्या एसई नाही आहे त्यांच्या कोणी आले नाही आहे आणि त्यांना पाठवून दिलं विचारायला तो काय उत्तर देणार आपण म्हणणार त्याला हू करून केल्याशिवाय काय उपाय नाही त्याला तुमच्या आधी होते हो ठीक आहे ना बदली झाली तर कोण असायला पाहिजे असिस्टंट इंजिनियर पाहिजे इथे सब इंजिनियर पाहिजे ज्युनियर इंजिनियर तरी पाहिजे त्यांच्या तर काय मेजरिंगचा पार्ट आहे तर म्हणूनच इन्फॉर्मेशन देणं त्यांना सोपं होत नाही हा भाग कोणाचा तुम्ही फॉरेस्टवालेच नाही का नाही मग कोणाचा मग ह्या इथे एक्वायर केलेले आहेत हा डॅमचेच आहेत पूर्ण डॅमचंच आहे 7-12 एक्वायर केलेले आहेत अच्छा पण मग मला आता ह्याला विचारून फायदा नाही मग कारण डॅमवाल्यांकडनं पण म्हणजे डॅम अजून काय करू शकतात या परिसरात सपोज ग्रीनरी वाढवायचं किंवा काही करायचं असेल तर त्यासाठी त्यांना कसं प्रकारचा अलाउड आहे ते माहीत नाही कारण आज तर जेवढा जास्तीत जास्त पाणीचा साठा तयार करू शकू किंवा ग्राउंड वॉटर जास्तीत जास्त वाढवू शकू ह्या सगळ्याकडे काही करता आलं तर तसं करायला पाहिजे ॲटलिस्ट झाडा बिडा मोठे मोठे लावले ते पण फायदा होईल चिखलोली गावच का तर ग्रामपंचायत नगरपालिका अच्छा हां वरून दिसा डॅमचा भाग तिथे बनवलाय का तिथे जुनी जास्त होती ती आता हां ही जुनी अच्छा आणि इथून ते ओव्हरफ्लो आहे स्पिलवेचा मला एक सांगा तुमच्या काय किशोर बोलले ना आता एवढा जेव्हा शुद्ध पाणी असतो नॅचरल त्याला ट्रीट करायची गरजच लागत नाही
बेसिकली जर आपण बघायला गेलो तर क्लोरिनेशन मिनिमम तरी द्यायला पाहिजे. एक मिनिट मी बोलते ना. आता एवढा चांगलं पाणी आहे पण आता क्लोरिनेशन काय. आता जर इथे पण बघितलं सगळा कचरा व्हायला लागलाय तर पाणीच्या जिथे साठा असतो तिथे तरी बंद व्हायला पाहिजे हे सगळं इंटरव्हेन्शन. नोट डाऊन कर. मग हे असं प्रकारचं कसं होतोच कसं काय कचरा विचरा करणं. हां आणि दुसरा तुम्हाला जे म्हटलं आता की आपल्याला करायला पाहिजे. आता ही जी कॅचमेंटमध्ये बघा तिथे धूळ किती निघते ती केमिकल कंपनीच असणार. हां आणि तिकडनं आता सपोज इथे पण बघा किती कचरा वगैरे आहे. हां तो कुठे गेला माझ्या जरा नजर. तर अभी ये देखो केमिकल कंपनी. हां ते पूर्ण कॅचमेंट एरियामध्ये आहे. ते तर तुम्हाला भागच आहे. मग नुसतं क्लोरिनेशन नाही. जेव्हा आपण बघतो की कॅचमेंटमध्ये कसं कसं प्रकारचं असं हे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर काय केलं गेलं आहे तर त्याप्रमाणे हे बघा कचरा बघा जरा. हां डॅमवाले काय करतात. हां तुमच्या काही गार्ड नाही काही. इथे तुम्ही थोडाफार हे लावायला पाहिजे. याचा अर्थ पिकनिक विकनिक सगळं काही होतं इथे. कोणी पण येतो जातो. कसला गेट लावलाय तिथे. हां म्हणूनच म्हटलं ना हे काय कोणी नाही येत तर काय इथे दिसते. एखादा वेळा बोलूच नको. हे बघा थापामारीचा बोलू नको. जे दिसतंय ते दिसतंय. नाही 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 मॅडम असं कसं बोलतो मॅडम काय होतं माहिती हॅलो हॅलो प्लीज प्लीज मला बोलू नका. नाही तर मी आता तुम्हाला काढून दाखवणार की किती ताजा तो फुलं वगैरे आहेत आणि ह्याच्यात काय ताजा आहे सगळं दाखवणार मी. म्हणून तुम्ही बोलू नका की काय मी अशी बोलतीये. आता तुम्हाला पूर्ण दाखवून दिलं. हे फ्रेश आता पडलेला दिसते तुम्हाला. फ्रेश आणि ओल्ड समजते का काही. जाऊ दे आता 3 महिने झाले ना. अजून जरा शिका. नाही तर नुसतं थापामारी शिकू नका. हां असं करून करून तर वाट लागलं गेलंय सिस्टमचा. जर म्हणणार की हे आत्ताचा नाहीये आत्ताचा नाहीये आणि आमचा गार्ड असतो. कसला गार्ड असतो हे बघ. दारू पिऊन गार्ड असतो मला वाटतं. हां पूर्ण कचरा याच्यात पडलेला आतमध्ये पर्यंत गेलेला आहे आणि म्हणतो की आजच झालंय. तर किशोर जी आपको बता रही थी ना. आता जो ट्रीटमेंट प्लांट में अगर ट्रीटमेंट प्लांट में हमको ट्रीट करना है तो हमको तो यही देखना पड़ेगा कि कैचमेंट का क्या हालत है. वो वहाँ मुझे इतना धूल निकलते हुए पूरा धूल धूल हुआ है. देखो पूरा वो मलंगड का पहाड़ तक पूरा वो धूल से ही भर रहा है. हाँ आपण ते लेटेस्ट रिपोर्ट त्यांच्याकडे मागून घेतो आम्ही. हां काय चेंजेस वगैरे काय. पण तुम्ही आता बघितलं ना एमपीसीबीनी काय म्हटलं की जर आमच्या नोटिफाईड एरिया असेल तेव्हाच ते रेग्युलर मॉनिटरिंग करतात. नाहीतर ते रेग्युलर मॉनिटरिंग करणार. मला माहित आहे हो. तुम्ही मला शिकू नका. तो पण म्हणत होता सीईटीपी आहे. मी स्वतः त्या सीईटीपी मध्ये जाऊन पूर्ण असोसिएशनचे जेवढे डायरेक्टर्स आणि जेवढे मेंबर्स आहेत त्याचे चेअरमॅन सगळ्यांबरोबर मीटिंग करून त्यांना सुद्धा दाखवून दिली की त्यांच्या सीईटीपी मध्ये किती फ्लॉज आहे. 1% ट्रीटमेंट नाहीये. नुसतं दाखवायला मोठे मोठे ट्रीटमेंट सर्व त्याच्यात पण काही नाहीये. आणि त्याचं पण रूल कसं असतं की त्यांनी इंडिव्हिज्युअल युनिट्समध्ये ट्रीट करून एक पर्टिक्युलर स्टँडर्ड पर्यंत आणायचं मग सीट. पण तिथे काही नाही आहे. डायरेक्टली येते. म्हणजे तुम्ही मला सांगा कुठलं असं मशीन आहे जो फार्मास्युटिकल केमिकल टेक्स्टाईल सगळ्याला एकच याच्या ठिकाणात आणून होणार का ट्रीटमेंट. हां तर असं प्रकारचं सगळं धंदे चालू आहे. तर तुम्हाला म्हणूनच तुम्ही जेव्हा या साठ्यामधून पाणी सप्लाय जेव्हा करतायत तुम्ही जरा लक्ष ठेवा. तिकडचा ती बिलकुल पाणीच्या मधोमधी मला दिसतात. हां त्यांना अलाउ कसं केलं MIDCनी. हां म्हणून त्याला सांगितलं की MIDCच्या मला डिमार्केशन हे द्या. किती सारे कंपनीज आहेत बघा. हां पूर्ण पेरिफेरीमध्ये किती कंपनीज आहेत. मग तुम्ही जर तुमच्या ट्रीटमेंटमध्ये नुसतं क्लोरिनेशन स्टेडिमेंटेशन म्हणताय त्यातनं काय क्लिअर होणार आहे. हां केमिकल स्ट्रीट होणार आहे का. सांगा मला केमिकल स्ट्रीट होणार का. स्पेसिफिक केमिकलसाठी त्याप्रमाणेच केमिकल नाही तसं तर नाही. तुम्ही आधी तुम्ही बघा तुम्ही सर्व काही ट्रीट करू शकणार नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ती मॅन्डेट नाहीच आहे. बरोबर. तुमच्याकडे जी ट्रीटमेंटच्या पद्धत आहे तेच आहे. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायला हवं आहे हा तर तुम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करा. त्यांनी तुम्हाला रेग्युलरली ट्रीटमेंटचा रिपोर्ट द्यायला पाहिजे. पण अजून एक सांगते ट्रीटमेंटचा रिपोर्ट जर तुम्ही घेतलं तरीही काही उपयोग नाही. कारण ते पूर्ण मॅनिप्युलेटेड ट्रीटमेंटचं देणार. बघा बिलकुल पाणीच्या आत. हां आणि बफर झोन सुद्धा हे लोक सोडत नाहीये.
म्हणजे इतका एरिया सोडून मग हे व्हायला पाहिजे. आता बघा त्या बाजूला पण काहीतरी झोपडपट्टी वगैरे सर्व दिसते, त्यातलं पण सीवेज वगैरे सर्व ह्या पाणीतच येत असणार. त्याची घरं वगैरे दिसत आहेत. हे बघा इथे घरं वगैरे दिसत आहेत मला. फार्म हाऊस आहे मॅडम. हा तर फार्म हाऊसच त्यांना दिलं गेलं कसं परवानगी? हा नाही, असं होत नाही ना. 7-12 तर मॅन्युप्युलेटेड पण घेतात, आणि जर असेल पण तरीही त्यांना इकडनं हे करून, कारण जुन्या काळात तिथे कसं पद्धतीने पाणी वाहत होते, आता कसं वाहत आहे, त्या सगळं झोन सोडून मग असायला पाहिजे. सेन्सिटिव्ह झोन्स आहे ते, ह्याच्यात हे रिसॉर्ट वगैरे होऊ शकत नाही. आणि हे सगळे पॉलिटिशियन्सचे जास्त करून रिसॉर्ट वगैरे असतात, म्हणून त्यांच्यासाठी सर्व प्रकारचं हे केलं जातो. हा तर आता तुम्हाला दिसलं ना, एवढा जर केमिकल कंपनीज कॅचमेंटमध्ये आहे, त्यांचे रेग्युलरली पण वापरतो आणि आमच्या पण स्वतः करतो आमचे करतो तसं नाही पण तुम्हाला हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा आणि तुम्ही त्यांच्याकडनं पण एनालिसिस रिपोर्ट वगैरे सगळं मागवा. किती सारी कंपनीज आहेत. हा मॅडम पण त्या नॉर्म्सनुसार आपल्या 200 मीटरच्या पुढे 200 मीटर आपली जी मी त्यांच्या बोलली का की एका याच्यात ना तुला मी आता घेऊन जाऊ ना, मापजूप करून दाखवणार. 50 पेक्षा जास्त त्या आतमध्ये आले असणार. एक दुसरा, त्यांच्याकडे कोणाकडे पण ट्रीटमेंटचा प्रॉपर नाहीये, कळलं ना. ते सगळं इन्फ्लुएन्स त्या पाणीमध्येच येते, पूर्ण पाणीमध्ये येते. नाही त्यांचं सेपरेट पाणी केलेली आलेलं ना. आता मी तुला केमिकल अनालिसिस मी करून दाखवते. एक सुद्धा केमिकल कंपनी नाहीये ज्यांच्याकडे प्रॉपर ETP आहे किंवा CTP आहे किंवा STP आहे, कळलं ना. म्हणून ETP आहे, सगळ्यांनी लावलेलं सर्व आहे, पण त्याच्यातला काही रिझल्ट होत नाहीये. परफॉर्मन्स एफिशियन्सी ज्याला म्हणतात. नुसतं तुम्ही हे पाहू नका की हा त्यांच्याकडे ETP आहे, आपल्या याच्यात पण लिहिलं CTP आहे, ETP आहे, सगळं आहे, पण त्यातनं ट्रीटमेंट होतोय का ते पाहिलं का तू? तुला माहितीये का कसं पाहायचं आणि काय करायचं? म्हणून ते शिकून घ्या आधी. नुसतं कोणी पण थातूर मातूर आपल्याला दाखवून देतो CTP लावलेला आहे, ETP लावलेला आहे. मग असं जर राहिलं असतं तर ते पाणी दूषित झालं असतं का? हा आपण हे जे वरवर हे जे गव्हर्नमेंटचा जो काम आहे ना, वरवर हा यांच्याकडे हे आहे, त्यांच्याकडे हे आहे, MPCB म्हणणार, म्हणून तर म्हटलं MPCB आणि MIDC एकमेकांचा नेक्ससमध्ये असतात, म्हणूनच ही सगळं पद्धत चालू आहे. सगळ्यांना तुम्ही पोल्युशनचा पाणी प्यायला देतायत. हा आता विचार कर, आता तू म्हणतो ना CTP STP आहे, आता हा कंपनी बघ किती धूर निघते. हा अलाउड आहे का MPCB कडनं एवढा धूर सोडणं? आणि हे अल्टिमेटली कुठे येते? हा जो धूर कुठे जातोय? हा एन्व्हायरमेंट मध्ये आहे ना, परत पाणीनी ते पूर्ण मॉइश्चर होऊन पण पाणीमध्ये येत आहे ना. हा मग चालतं का हे? मग काय गोष्टी आता दाखवू तुला? वरवर सायन्सचा माणूसच पाहिजे. तू जॉग्रफीवाला आहेस ना, तू थोडासा समजून घे. आणि कसं पद्धतीने आता व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे हे पण लक्ष दे जरा, कळलं ना. आणि आज काय गव्हर्नमेंटवाले एकमेकांना नुसतं सेफगार्ड करतायत आणि पब्लिकची वाट लागत चालली. आज म्हणूनच म्हटलं ना, सगळ्यांच्या गट बायोम म्हणजे आपला पोटातला इंटेस्टाईन मधला जो बॅक्टेरिया आहे ना, ते सगळं अशा प्रकारच्या केमिकल्समुळे सगळं खतम होत चाललंय आपल्या बॉडीमधलं. आणि म्हणून आपला पण इम्युनिटी डाऊन, आपली तब्येत खराब, आपल्या बाउल सिंड्रोम सगळं होत चाललंय. आणि हा तर मेन आपला पाणीचा साठा. आणि किती विचार कर, किती धूर आहे पूर्ण. हा असं वाटतंय की क्लाउड फॉर्मेशन आहे, पण ते क्लाउड नाही आहे, त्याच्यातलं एवढा धूळ निघते. आणि MPCB वाल्याला दिसत नाही का? म्हणूनच हे येत नाही, माहितीये आमच्या सोबत ते, म्हणूनच येत नाही. आपण कारण असं दाखवून देतो ना, आणि दाखवतो सोबत तो MPCB वाला उभा आहे, आला लक्षात. त्यामुळे ते नाहीये. नाहीतर त्यांनी हे आधी जाऊन बंद करायला पाहिजे. आपणच त्यांना इन्व्हाइट करायला पाहिजे का? म्हणूनच त्यांना आपल्या सोबत राहायला सांगितलं. ते काहीतरी बहाणेबाजी करून ना ते पळतात नुसतं की आमचे SROनी बोलून घेतलं, आमच्या इथे काम आहे, तिथे काम आहे. नाहीतर हे आपलं काम नाही आहे, त्यांच्या रोजचं काम आहे. त्यांनी रोजच येऊन बघायला पाहिजे बंद झालं की नाही झालं. आणि ते म्हणतात ज्या दिवशी पोल्युशन झाला होता त्या दिवशीचं सॅम्पल घेतलं, त्याच्यानंतर नाही, कारण नोटिफाईड नाही. अरे माणसं मरताय तिथे आणि तुला नोटिफाईड, तेव्हा तुम्ही सॅम्पल अनालिसिस करणार का? पण तो क्लोजर ऑर्डर दिला, आता आणून दाखवू द्या त्याला की ते क्लोज आहे म्हणून. आता सांगितलं असणार मॅडम तिथे व्हिजिट करते, बंद ठेवा, तेव्हापर्यंत बंद राहणार. ही परिस्थिती आहे सत्यता. आपण कोणाला वेळे बनवतो ते त्यांना समजत नाहीये की स्वतःलाच वेळा बनवतोय. तर आता कळलं का? म्हणूनच मला ही डॅम भाग त्याच्यासाठीच बघायचं होतं की कॅचमेंट मध्ये काय आहे. मग आपला हा जॅकवेल आता बंद आहे का पूर्णपणे? किती रिच बायोडायव्हर्सिटी इथे आहे वा. म्हणजे इथे
चांगलं हे मेंटेन करू शकतात झाडं बिडं लावून पण इरिगेशनवाले म्हणणार हे आमचं कामच नाही. मग हा जॅकवेलचा पूर्णपणे आता हे आहे म्हणजे यूजच नाही काही. नाही ते जाईल त्या थोडं. पण ते तेव्हा का बनवलं गेलं होतं, कसं पद्धतीने होता मग? तेव्हा कसं आता तुम्ही हॉल बघितला ना खाली, हा तर याच्यावरती रेग्युलेटर वॉल पंपिंगचा होता. ग्रॅव्हिटीचा इथं तो वॉल रेग्युलेट करून ते पाणी सोडायचं. अच्छा ओके. अच्छा म्हणजे खालूनच केला म्हणून डायरेक्टली जाते. ओके नवीन याच्याप्रमाणे. ओके. पण आता हा जो पाणी येतोय आता तुझा पण मला थोडासा तुझ्यावर सिंपथीच वाटतं की तुला प्रश्न विचारून उपयोग नाही. इथे जो हा साठा म्हणजे रिझर्वायर मध्ये जे पाणी येतं तिकडनं पण मला दिसतंय काही पाणी येताना. हा तर तिकडचं गावाचं नाव काय म्हणजे ती जी आहे ना ती इनलेट कात्रप लिहून ठेव, मला सगळं लागणार आहे. म्हणजे ती तिकडची फ्लो ती कात्रप ती स्ट्रीम ऑर्डर मधलाच मी जे सांगतेय ठीक आहे ना, तिकडनं ती कात्रप आणि हा मधले दोन नाही हाजी मला हा मधून एक असं येतोय एक असं येतोय. तिकडे गाव हा ते ठीक आहे ते हाजी मलंगचाच आहे मलंगडचाच म्हणजे समजा 2 इनलेट मलंगडचा. हा तिसरा इकडनं जो मधून असा आहे हा मधून इथून असं दिसतंय म्हणजे इकडनं पण पाणी चालले. हा जो पाणी चाललाय मधून इथून ते कुठे चाललंय चाललं नाही इथलं चाललेलं आहे पण पसरलेला पण इथूनच जाते का? स्पिलवे एकच आहे म्हणजे तिकडे काही नाही आहे मधून. आणि मला तू गॅरंटी लिहून देऊ शकतो का रे? तू आता म्हंटल ना मॅडम 200 याच्यातलं आहे, मी आता तुला लिहून देते ह्याच्यातनं किती कंपनीज आहे ज्यांनी घातलं असेल पाईप आणि पाणी घेत असणार डायरेक्टली. हा हे जे असे इकडचे दिसत आहेत ना हे बघ धूरवाला अजून एक मला दिसला धूर सोडतायत बघ. हा अशा मग एमपीसीबी वाल्यांचं काम नाही का हे सगळं बघून इकडचं हे सगळं बंद करणं? हा ते हे सगळं कोण बघणार? हे एमपीसीबीचं काम है ना. एमपीसीबीनी काय करायला पाहिजे? तो चिकलोली डैम का आज आप लोगों को दर्शन करा दिया. तो ये पानी पूरा अंबरनाथ का कहाँ कहाँ जाता है? अंबरनाथ में नवरेनगर पठारे पार्क ग्रीन सिटी एरिया वडौली का कुछ पार्ट. तो 6 MLD पूरा और कितना 60,000 पॉपुलेशन को बस 50 से 60,000. तो इतने के लिए अगर इतना साठा लगता है आप सोच के देखो ये पूरा पानी अभी मैं तो बोलूंगी केमिकल पूरित है. इसको पूरी तरह से आप लोगों ने ये भी ग्रांटेड नहीं लेना चाहिए कि इसमें कुछ छोड़ा नहीं जा रहा है और आप जो बोल रहे हो क्लोरिनेशन और ये खाली सेडिमेंटेशन से. तो इसीलिए आपको सबसे पहले बहुत जरूरी है आपका जो रॉ वाटर ही जो आ रहा है उसका पूरा केमिकल एनालिसिस करना कंपलसरीली जरूरी है जो कि आप लोग कर ही नहीं रहे हो. और वो करके आपको जून जुलाई में किया है. हाँ ऐसे हो ही नहीं सकता. आपको बोल रही हूँ हो नहीं सकता. क्यों अभी बता रही हूँ क्योंकि इनके किसी के पास में भी ऐसा कोई ईटीपी सीटीपी सिस्टम नहीं है जो कि कुछ भी 1% परफॉर्मेंस एफिशिएंसी दे रहा है. ज्यादा के पास तो है ही नहीं और अगर है भी तो वो चलाते नहीं क्योंकि 80% उनका एरेशन में जो एनर्जी जाता है ना तो कॉस्ट बढ़ता है इलेक्ट्रिसिटी बिल. हाँ वो सब बंद रखते हैं. जब कोई हम जैसे लोग जाएंगे तब चालू करते हैं. लेकिन फिर भी अगर वो भी किया तो भी उनका सिस्टम बराबर नहीं है क्योंकि वो प्लांट में जैसे मैंने आपको एक्सप्लेन तो किया अभी एक केमिकल कंपनी मतलब उसके उस केमिकल सोचो लाखों में केमिकल्स है अलग अलग. वो अलग अलग केमिकल्स को अलग अलग बैक्टीरिया अलग अलग एंजाइम्स काम करते हैं उसके ऊपर. इतना किसी के पास क्षमता ही नहीं है इंडिविजुअल्स में इंटेलेक्चुअल्स में कि वो ऐसा कोई ट्रीटमेंट दे सके कि सारे केमिकल्स को न्यूट्रलाइज कर दे और होमोजेनाइज कर दे. आया समझ में आप लोगों को? तो जब आप लोग पानी के लिए जब ट्रीट कर रहे हो आप रॉ वाटर को पूरी तरह से ठीक तरह से करके और आपको अभी ट्रीटमेंट तो इसीलिए आजकल ज्यादा करके आरओ भी लगाने लग गए हैं आफ्टर ट्रीटमेंट फाइनल आरओ करके. लेकिन आरओ से फिर क्या होता है मिनरल सब खत्म मिनरल जाते हैं उसमें. तो इसीलिए सबसे बेहतर चीज क्या होता है कुछ ट्रीटमेंट करने का नहीं ये सबके ऊपर पूरा कंट्रोल और बंद. ऐसे सब विसिनिटी में जो इको सेंसिटिव जोन है ये सब इसमें अलाउ कैसे करते हैं ये कंपनीज को पता नहीं. और यही अपने लिए दुविधा है कि जितना नदी जितना पानी का साठा उसी के आजू बाजू में ऐसे MIDC को लैंड दे दिया है और ऐसे कंपनीज लगाने को दे दिया है. और वो कंपनीज के पास में पूरा ट्रीटमेंट का कोई जरिया है ही नहीं और फिर हम लोग इसी में से पानी लेके ट्रीटमेंट करके दे रहे हैं. बताइए. अभी आई होप आप समझ गए हो कि आपको रॉ वाटर को पूरी तरह से ग्रीस ऑयल हाइड्रोकार्बन्स हेवी मेटल्स सारा कुछ आप चेक करो
सैलिनिटी, उसका फ्रीक्वेंसी बढ़ा देते हैं हम लोग। सैलिनिटी फ्रीक्वेंसी बढ़ाने से, टेस्टिंग का फ्रीक्वेंसी बढ़ाने के बाद हाँ पैरामीटर्स बढ़ाइए, फ्रीक्वेंसी तो बढ़ाना ही है, पैरामीटर्स बढ़ाइए, उसके सारे पैरामीटर्स को आप चेक करो और सही तरीके से, क्योंकि मुझे तो सब लोग को धीरे धीरे मरते हुए सब स्लो पॉइजन चल रहा है, क्रॉनिक आप लोगों के ऊपर जो है ना उस तरीके का चल रहा है। आप सोचो, मतलब ये सारे बिल्डिंग्स वगैरह को आपका ही पानी जाता है सारे, हाँ, और इन सब के पास, किसी के पास में भी एसटीपी नहीं है, किसी के पास एसटीपी नहीं है, ये कंपनीज के पास में भी किसी के पास एसटीपी नहीं है। वो एसटीपी देखते हैं इसके लिए, अपने बदलापुर वाले उनको एसटीपी में देंगे, इनके सीटीपी का पानी, एसटीपी का पानी, लेकिन उनका ही एसटीपी काम नहीं करता है। मैंने खुद ने दिखाया थोड़े दिन पहले का, आप लाइव स्ट्रीमिंग देख लो, फिर आपको पता चल जाएगा कि कितना केमिकल आपके इस रिजर्वायर में भी आ रहा है। अभी समझ रहा है आप लोगों को मेरे आने का मकसद क्या होता है, विजिट का मकसद क्या होता है, ताकि इनकी अगर मैडम भी आती इरिगेशन वाली या एमपीसीबी वाले, एमआईडीसी वाले, उनको यही सब चीजें बताया जाता है कि वो अपने अपने लेवल पे अपना रिस्पॉन्सिबिलिटी से करें, वो अपने लेवल पे ये सब चीजें चेक करें, क्योंकि एमआईडीसी का काम है। जब उनको ये सब जगह दिया है बांधने के लिए, तो उनका जिम्मेवारी है कि उन्होंने जब उनको फैसिलिटी दिया है वो इंश्योर करे कि वो गंदगी इसमें ना आए, इसीलिए वो एमआईडीसी और एमपीसीबी ने मिलके। लेकिन यहाँ क्या होता है, एमआईडीसी एमपीसीबी मिलके सारा कारोबार चला रही है, कोई नहीं बताता कि कुछ भी गलत हो रहा है, और आप भी वो पानी को लेके एज यूजुअल नॉर्मल पानी क्लोरिनेशन सेडिमेंटेशन कर रहे हो। ये सत्यता है और यही सब चल रहा है आज। ये बहुत दुर्दैव है कि लेकिन किसी का नहीं। हाँ, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, क्लोरिनेशन फाइनल रहता है। फिल्ट्रेशन में क्या कर लेते हो आप? फिल्ट्रेशन में नॉर्मल बैक्टीरिया जो, तो फिल्ट्रेशन में भी क्या करते हो, वही तो पूछ रही हूँ ना कि आपका बैक्टीरिया, सैंड फिल्ट्रेशन। आपको लगता है कि सैंड फिल्ट्रेशन से बैक्टीरिया मर जाती है? बैक्टीरिया जो फाइनल जो होता है वो अपने क्लोरिनेशन में जाता है। हाँ, आपको पता है क्लोरिनेशन से सारे पैथोजेंस मरते हैं क्या? जरा आप देखो, आज का दिन गूगल का डे है, गूगल बाबा है, उसके ऊपर सर्च मारो कि क्लोरिनेशन कितने पैथोजेंस को मार सकता है, आपको तभी पता चल जाएगा। उसमें आप लिखो रिसर्च पेपर्स ऑन द क्लोरिनेशन, एलिमिनेशन ऑफ पैथोजेंस बाय क्लोरिनेशन, लिखिए, आपको पता चल जाएगा क्या सच्चाई है। आपको पूरा सीखने की भी जरूरत नहीं, पेपर्स बता देगी। फिर आप लोग थोड़ा थोड़ा उसमें ये करो ना, अपडेशन करो, अपग्रेडेशन करो सिस्टम में, लेकिन बस हम वही पुराने दिनों की तरह सेडिमेंटेशन, क्लोरिनेशन किए ही जा रहे हैं। मेरा लोगों को ये जो सब ऐसे करके लाइव स्ट्रीमिंग से भी ये सब दिखाना, आप लोगों से बात करना, ये सब पार्ट ऑफ अवेयरनेस है, अवेयरनेस एंड लिटरेसी फॉर एवरीवन टू अंडरस्टैंड। आज जिस तरह से एनवायरनमेंट का प्रकोप देख रहे हैं, सारा देश, पूरा महाराष्ट्र पूरा बह रहा है, मराठवाड़ा की क्या हालत चल रही है, पूरे विदर्भ की क्या हालत है, हम लोगों का महाराष्ट्र में, मुंबई में, सब जगह में जो हालत चल रहा है, उसकी वजह हम ही लोग खुद ही है। क्योंकि हम लोग जानकारी रखना ही नहीं चाहते, और जानकारी होगा भी तो करना नहीं चाहते, क्योंकि जो सिस्टम चल रहा है उसी पे चल रहा है, पगार मिलना चाहिए, पेंशन मिलना चाहिए, उसी के चलते चल रहा है सारा काम। सो बेटर इट इज दैट हम अभी अपना अपना रिस्पॉन्सिबिलिटी को थोड़ा और डीपर लेके जाएं और उसके तहत काम करें, और वही हमारा कोशिश तो बस इतना ही है, चाहे किसी को बुरा लगे, चाहे किसी को अच्छा लगे। सच्ची बात तो, माँ को कभी भी सच्ची बात बोलनी पड़ती है, क्रिटिसिज्म करनी ही पड़ती है, और सही चीजों को जब तक नहीं बताएंगे यही होगा। हमारे देश में ही माँ कहते हैं नदियों को, पानी को, ये सब को, और हम लोग उसी को ही देखो कैसे गंदा करते चले जा रहे हैं, ग्रांटेड लिया हुआ है सबने। बाप रे, देखकर एकदम से ना ऐसा भयानक चित्र दिखता है ना, कि आप जहाँ से सोचो अभी पानी पी रहे हो आप ग्रामवासी, हाँ, उसी के शुरुआत में जहां से पानी आ रही है, देखो यहाँ से तो चलो समझ लो, अभी यहाँ तो कुछ दिख नहीं रहा है, दूर जाएंगे तो वहां पे भी होगा, लेकिन ये तो यहीं के यहीं दिख रहा है पूरा चारों बाजू उसके, हाँ। और ये जो बीच में से एक और जा रहा है, मतलब ये वाला नहीं, उसके पीछे से, वो उन्होंने भी ऐसा करके लेके अपने वहां पे, और वहीं से फिर गंदा पानी को भी वहीं छोड़ने का, और फिर बोलने का जीरो डिस्पोजल, ZLD हम कर रहे, बोलते जीरो लिक्विड करके हम छोड़ रहे, लेकिन कुछ नहीं है सबका। देखो आज कितना, मतलब इंसान पैसों के लिए और कमर्शियल बेनिफिट के लिए किसी को भी, किसी की भी जान लेने से भी वो नहीं होता है। अभी तक भी देखो हम लोग खड़े हैं, लेकिन वो क्लियर दिख नहीं रहा है, हाँ। अभी आज ये नहीं है, बारिश नहीं है या बादल छाया हुआ, ऐसे नहीं है, लेकिन जहां जहां आपको इंडस्ट्री दिखेगा वहां वहां ऐसे देखो कितना दूर उसने छोड़ा, वो भी छोड़ रहा है करके, पूरा अभी भी यही हालत है। और यहाँ से सोचो अभी जब बारिश गिरेगी, सारा तो फिर आ ही रहा है ना, एसिड रेन तो होते ही जा रहा है कंटिन्यूसली आपको।
तो एमजेपी का काम अभी आप समझ लो कि आपका काम अगर आपको सप्लाई का है तो आपको तो ये सब चीजों को समझ के उस तरीके का ट्रीटमेंट प्लान करना ही पड़ेगा और अपग्रेड करिए आपके सारे सिस्टम को. ते MIDC कडनं माहिती काढा, कारण ते तुम्हाला डिमार्केशनचा मिळणार आणि तिथे किती एन्क्रोचमेंट आहे ते तर स्वतः सांगणार नाहीये, पण जाऊन आयडेंटिफाय करावं लागतं. ते कोण करणार? तर मला असं वाटतं MJP तुमच्या पण थोडासा रेस्पॉन्सिबिलिटी घ्या. तुम्ही पण फाइंड आउट करा, त्याची पण तुम्ही रिपोर्टिंग करा मग, कारण तुम्ही पाणी घेताय आणि तुम्ही पाणी सप्लाय करताय. सगळ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे हा. आप समझ रहे हो क्या मैंने अभी जो कहा? चला जानुया नदी के अंतर्गत हम सबका रिस्पॉन्सिबिलिटी है. तो एमजेपी ने भी थोड़ा फाइंड आउट करना चाहिए कि यहाँ पर कौन कौन से केमिकल कंपनीज है, कितने दूरी पे है अप्रोक्सीमेटली, है ना, और फिर कितना यहाँ पे कंपनीज कौन कौन से प्रकार के हैं, तो कैसे केमिकल्स हो सकता है और कैसे इसमें ट्रीटमेंट को और सुधार लाना चाहिए, उस विषय पे आप लोग जरा वर्कआउट करो. क्योंकि आज मैं देख रही हूँ एमजेपी को ही दिया है वाटर ट्रीटमेंट के लिए भी, एसटीपी प्लांट के लिए भी एमजेपी को ही दिया है. जैसे मैंने बदलापुर में देखा एमजेपी एसटीपी प्लांट का काम कर रही है. तो अभी ये समझ में नहीं आ रहा कि सब एमजेपी के पास कैसे चला गया ये सब चीजों का काम. और उसमें भी ऐसे होना चाहिए फिर एमजेपी का कि अगर ट्रीटमेंट का, जैसे आपको भी अभी अभी कहा कि सर्कुलर इकोनॉमी के अंतर्गत जो रिसर्कुलेशन करने का है या रिसाइकलिंग करके भी जो वेस्ट वाटर का है, उसके ऊपर भी वर्क अभी तक कहीं पे भी कुछ भी चालू नहीं हुआ, बिकॉज यही ऑल्टरनेट वाटर है ना अभी. और जब आप पानी सप्लाई भी कर रहे हो, आप खाली रेसिडेंशियल को ही दे रहे हो, रेसिडेंशियल और जो छोटे मोटे जो रहते हैं ना अपने कंपनीज कमर्शियल मतलब शॉप्स और होटल्स एंड ऑल. हाँ वो रेसिडेंस में ही आता है वो. हाँ हाँ. तो उसमें छोटे यूनिट्स को भी दे रहे हो आप? नहीं इंडस्ट्री को नहीं. छोटे छोटे जो से यूनिट होते हैं उनको दे रहे हो कि नहीं? जो पहले वाले रहेंगे उतने रहेंगे, छोटे यूनिट